बकासुरासारखा झोपून राहते का रात्रभर न सकाळी उठत नाही मग उठ म्हणलं. बापा थांबा ना, कुठं जायचं आहे का माले? हा 8:30 वाजले ना सकाळचे. उठतो म्हणलं 9 वाजता. थांबा थांबा, झोपू द्या म्हणलं अर्धा घंटा. बोलाव सरपंच साहेब, आज म्हणलं सकाळी सकाळी माया घराकडची म्हणलं वारी कशी निघाली रे बाबा? काही काम आहे का माझ्यासोबत? ते नाही बुडा, तू म्हातारा माणूस म्हणलं तुझ्यासोबत कोणतं काम राहणार आहे मले? माया 80-90 वर्षाचा होऊन गेला आहे ना, तू कोणतं काम करणार आहे? अहो तर सरपंच साहेब, आज बी म्हणलं हड्डीमध्ये दम आहे. तुम्ही फक्त काम बोला, सांगा कोणतं काम आहे? अरे डेनी बुडा, मला तुझ्यासोबत काम नाही आहे. झबऱ्या कुठे झबऱ्या? त्याच्यासोबत म्हणलं थोडंसं अर्जंट काम आहे. कुठे म्हणलं पोट्ट? अहो सरपंच साहेब, माय मी ते पोट्ट म्हणलं झबऱ्या उठलाच नाही अजून. सकाळचे 8:30 वाजून गेले. रात्री म्हणलं 12-12 वाजता झोपते. ते मोबाईलमध्ये काय पाहते संध्याकाळी काय नाही तर माहीत नाही. 12 वाजता झोपते ना, 8-9 वाजता उठते म्हणलं सकाळी. उठलाच नाही ते पोट्ट अजून. काय गोष्ट करतो म्हणलं डेनी बुडा, अजून म्हणतो झबऱ्या उठलाच नाही? मग आम्ही 8:30 वाजले सकाळची, एवढा वेळ पण झोपते का रे बाबा पोट्ट? अहो सरपंच साहेब, आता तुम्हीच जा म्हणलं घराच्या अंदर, त्याला उठून पहा. मीनं तर म्हणलं अर्ध्या घंट्यापासून प्रयत्न केले पण उठला नाही. आता तुम्हीच जा ना त्याला उठवा. डेनी बुडा, ते पोट्ट म्हणलं झबऱ्या मोठा आयशी पोट्ट आहे. हा मायानं एकट्यानं काही उठणार नाही तो, तर आपण दोघे जाऊ म्हणलं आणि त्याला उठू. हा चाल बरं, चाल लवकर. ठीक आहे सरपंच साहेब, चला बरं. असं कसं उठत नाही पोट्ट तर पाहूनच घेऊ. चला चला. पाहो सरपंच साहेब, हे मोठं म्हणलं मोठ्या मोठ्याने घोरू राहिला आहे, पण उठाचा काही म्हणलं पताच नाही याचा. अर्ध्या घंट्यापासून त्रासून गेलो आहे मी गेले उठू उठू, पण हे म्हणलं रईसासारखा झोपत राहायचे रात्रंदिवस आणि उठूच नाही राहिलाय. पहा म्हणलं आता हे उठूच नाही राहिलाय, का करता आता याचं? हो बरं डेनी बुडा, तू मागं हो बरं, मी पाहतो. म्हणलं असा कसा उठत नाही म्हणलं मोठं हे, कसं आयती झालं कसं आयशी झालं. हा तुम्ही पाहतोस आता, मागव म्हणलं तू कसा उठत नाही तर पाहतोस मी आता. मागव मागव. हा बेले का झबऱ्या, ओ लेका झबऱ्या, होय कोण आहे? कोण झोपू दे रे, कोण आहे? अबे लेका पोट्ट्या, उठ ना बे, उठ ना लवकर. महा बी का झोपूनच राहते का बे? इथं 9 वाजून राहिले ना, उठ उठ. अहो सरपंच साहेब, कशी का म्हणलं तुम्ही सकाळी सकाळी माझ्या घराकडे? हा कोणतं काम होतं का? अबे लेका, मग बिन लेका गद्यासारखा झोपू राहिलाय तू. हा सकाळचे 9 वाजून राहिले इथं. काय घरचं बुडकं म्हणलं तुला माया अर्ध्या घंट्यापासून उठवायचा प्रयत्न करू राहिला, तरी तू उठून नाही राहिला बे. हा एवढ्याला दारपर्यंत झोपते का बे सकाळी? हा लोक म्हणलं 5 वाजता 5:30-6 वाजेपर्यंत उठून जाते ना, तू म्हणलं काय मस्त इथं रेसासारखा झोपू राहिला 8:30-9 वाजेपर्यंत सकाळी. अहो सरपंच साहेब, ते तसं नाही झालं का? हे कसं आहे, संध्याकाळी मला 12 वाजेपर्यंत मोबाईल पाहिला. पिक्चर मला आवडला होता थोडासा, तर वाजले होते 12, म्हणून थोडंसं मला आज लेट झालं उठाले. ठीक आहे, आता उठ म्हणलं लवकर. न ग्रामपंचायत मध्ये माझ्यासोबत चाल बरं लवकर. तिकडे म्हणलं मोठे पाटील आहे, ग्रामसेवक साहेब आहे, कृषी अधिकारी साहेब आहे. तर थोडंसं म्हणलं काम द्यायचं आहे तुला. चाल बरं लवकर. कोणतं काम आहे हो सरपंच साहेब? सांगून द्या ना. इथंच काय आता ग्रामपंचायतमध्ये या, इथं सांगा कोणतं आहे तर. मला दाता वाता घासाचे आहे, चहा प्यायचा आहे ना. अजून तिथं ग्रामपंचायतमध्ये या, टाइमपास होईल. मग दाता राहिले घासाचे या. सांगा इथंच कोणतं काम आहे तर. अबे लेका जब रे, तू आले दाता म्हणलं पळून चालले का? कोणी निवड आले म्हणलं चोरून तू या दाताले? मग घालतो म्हणलं दाता, काही पळून नाही चालले ते दाता पाहत. ते काम आहे म्हणलं अर्जंट. ते ग्रामसेवक साहेबांना तुला बोलवलं आहे लवकर. चाल चाल लवकर. ठीक आहे म्हणलं सरपंच साहेब, चला म्हणलं तुम्ही, येतो म्हणलं 5 मिनिटातच. हा चला चला, समोर चला तुम्ही, येतो म्हणलं तुमच्या मागस. अबे तर चाल ना, माझ्यासोबतच चाल ना मी. तू अजून मागे येतं म्हणतो ना, अजून अर्धा घंटा लावशील. माझ्यासोबतच चाल. अहो पण सरपंच साहेब, अर्जंट आहे ना, नाही येऊ शकत तुमच्यासोबत. ठीक आहे ना, दाता वाता चहा प्या नंतर पिन. पण मला थोडंसं म्हणलं जायचं आहे ना बाहेरकडे, ते बांब फोडाले. हा तुम्हाला माहित नाही बांब फोडा लागन सकाळी, जा लागन ना, जा लागन टॉयलेटले, जमणार नाही त्याच्याशिवाय. मग असं सांग ना बे, तुला टॉयलेटला जायचं आहे म्हणून. हा जा म्हणलं, पोट सफा करून ये, मग सोबत चालली जाऊ. जा लवकर ये. अहो सरपंच साहेब, मला थोडंसं वेळ लागते. तुम्ही काय थांबता इथं? तुमच्याच मागं मला 5 मिनिटात ये तुम्ही. हा जा तुम्ही. ठीक आहे, लवकर म्हणलं, माझ्या मागं 5 मिनिटात ये. हो सरपंच साहेब, लवकर येतो म्हणलं उरकून. हा जा तुम्ही. अहो सरपंच साहेब, तुमचा सोबती कुठे आहे म्हणलं? तुम्ही गेले होते ना बोलवाले. दौंडी द्यायची ना आपल्याला लवकर, गावामध्ये लोकांना माहीत झाल्या पाहिजे ना ते ही पी पाणी भाव चालू झाली आहे म्हणून. घ्या ना लवकर, कुठं येतं बोलवा तिले. हो ग्रामसेवक साहेब, मी आताच घरून आलो त्याच्या. आता 10 मिनिटं झाले. ते पोट्ट म्हणे बाथरूम काढायला चाललो आहे म्हणे, पोट खाली करून येतो म्हणे लवकर 5 मिनिटं तुमच्याच मागं.
तर आता अजून आलंच नाही. आता मायावाली कोणती गलती आहे त्याच्यात? अहो पण सरपंच साहेब, गव्हर्नमेंट तर्फे आपल्याला आदेश आला आहे की 1 ऑगस्टपासून म्हणजे 1 तारखेपासून ही पीक पाणीला सुरुवात झालेली आहे. तर आपापल्या गावामध्ये सगळ्यांनी बाबा दौंडी देऊन लोकांना सांगून द्यावे की ही पीक पाणी बाबा तुम्ही मोबाईलद्वारे करू शकता शेतीमध्ये जाऊन. तर आपल्याला लवकरात लवकर सांगा लागेल लोकायले. हो म्हटलं ग्रामसेवक साहेब, म्हणूनच म्हणलं हे कृषी अधिकारी साहेब आले ना आपल्या इथं. हा ते म्हणलं समजून सांगू शकते लोकायले. आता त्याच्यासाठी म्हणलं त्या पोट्याला दौंडी द्यायला पाठवत होतो, अजून आलंच नाही. बोला सरपंच साहेब, लवकर सांगा मला कोणतं काम आहे तर. तिकडे मला मायावाले दातच घासायचे आहे, चहा प्यायचा आहे, लवकर सांगा. अबे काय लवकर सांगा म्हणतो, 5 मिनिटात येतो म्हणे माया मांग. इथं 15 मिनिट लावले तू न. हा काय का त्या संडासमध्ये का संडास करू राहिला होता का 15 मिनिटापासून? का मोबाईल हिसकू राहिला होता का संडासमध्ये? अहो सरपंच साहेब, थोडंसं म्हणलं पोट सफा करायला मला वेळ लागते. होते मला 10-15 मिनिटं वेळच होते. पोट जर चांगलं साफ झालं तर कसं आहे म्हणलं, टेन्शन नाही राहत, दिमाग चांगला फ्री राहते. म्हणून थोडंसं मला 10 मिनिटात 15 मिनिटं लावतो म्हणलं मी संडासमध्ये. आता लवकर सांगा मला कोणतं काम आहे तर. तू एक काम कर जबरो, दौंडी देऊन दे म्हणलं. ते पीक पाणी चालू झाले आहे का नाही कालपासून, 1 तारखेपासून 1 ऑगस्टपासून. तर तू अशी म्हणलं दौंडी देऊन दे गावामध्ये जाऊन ही पीक पाणी बा चालू झाली आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना आपापले मोबाईल नेऊन म्हणलं वावरामध्ये ही पीक पाणी बा करून घ्यायला पाहिजे. हा पीक पेरा बा जे नोंदणी आहे ते 7/12 बा ऑनलाईन उतरून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, अशी तू दौंडी देऊन दे म्हणजे ही पीक पाणीची. अहो सरपंच साहेब, मग आता खेड्यातल्या लोकांना तेवढं कुठं मोबाईल समजते म्हणलं. आणि सगळ्यापाशी काही तो अँड्रॉइड मोबाईल आहे, ते पीक पाणी पाहणार आहे म्हणलं ते सगळे शेतकरी. अबे लेका पोट्या, जेवढं सांगितलं तेवढं करत जा. आजकाल म्हणलं एका घरी ती अँड्रॉइड मोबाईल 4-4, 5-5 आहे, समजला का? हा 100%तून फक्त 10% जर लोक जर सुटले तर 90% लोकांपाशी म्हणलं अँड्रॉइड मोबाईल आहे, समजला का तू? आता हो समजलं, काही टेन्शन नाही. येतो मला मी दौडी देऊन. जा लवकर, जास्त शहाणा काही बनवत नको जो. जेवढं तुला काम सांगितलं तेवढं करत जा. जास्त डोक्याला म्हणलं जास्त अक्कल नको वापरत जाऊ. जा लवकर. दौंडीत द्यायची ना का दुसरं काम सांगायचं आहे अजून लोकायले? तू तर दौंडी देशीलच ही पीक पाण्याची. तर त्याच्यासोबतच म्हणलं लोकायले असंही सांग का सरपंच साहेब, ग्रामसेवक साहेब, मोठे पाटील न कृषी साहेब जे अधिकारी आहे म्हणा, ते मिटिंग घेणार आहे म्हणा चौकामध्ये गावाच्या. हा ते म्हणजे समजून सांगणार आहे म्हणा तुम्हाला कशी करायला लागते. तर हे सांगून दे त्याले, म्हणजे कसं आहे ते मिटिंगसाठी यायला बरं होते त्याले. ठीक आहे. तर कोणत्या त्या आपल्या गावाच्या चौकामध्ये ते तुमच्या घराच्या समोर ना ते चौक आहे मोठंवाला, तिथंच का मीटिंग आहे? हो जबरू, माझ्या घराच्या समोर ते चौक नाही का बे, तिथं जागा चांगली आहे, तिथं मीटिंग घेऊन घेऊ मला ते पीक पाण्याची. हा मी त्या चपराशीच्या हातून मला ते ताडपत्री ते गोना काय ते खुर्च्या लावून घेतो. हा म्हणजे तेव्हा म्हणतो लोक येऊन जाते. हा जा लवकर. ठीक आहे. ओके. अगा शांताराम भाऊ, यावर्षी पाणी वगैरे का वय काम करायला फुरसत नाही भेटू राहिले. ते सल्फेट टाकायचं आहे, फवारणी मारायची आहे, सगळ्याची म्हणलं पिकाचं नुकसान होऊ राहिलं या पाण्यानं. पण काही म्हणलं कोणी लक्ष नाही देऊ राहिलं कास्तकारावर, शेतकऱ्यावर. अगा देवलाल भाऊ, शेतकऱ्यावर म्हणलं लक्ष देणारा फक्त कोण आहे? फक्त देवच आहे. हा त्याच्याशिवाय म्हणलं दुसरा कोणी शेतकऱ्यावर लक्ष देत नाही, समजला का? हो म्हटलं शांताराम भाऊ, हे तर मी मान्य करतो ना. हा देव आपल्या पाठीशी आहे म्हणून आपल्याला पोटवर म्हणलं खाली भेटू राहिला आहे. नाही तर म्हणलं हे लोक आहे का नाही असे, हा व्यापारी हे ते, हा काय म्हणलं हे लक्ष देऊ राहिले का आपल्यावर? फक्त देवाच्या भरोश्यावर तर आपण आहे सीता. आता हो का शांताराम भाऊ, आपण पीक विमा काढला होता म्हणलं, ते नुकसान नाही झालं होतं का आपल्या पिकीचं? तर त्याचे पैसे भेटन का नाही भेटणार मागच्या वर्षी सारखे? अगा तुळशीराम भाऊ, ते तसं नाही आहे. ते कसं आहे म्हणलं, आता ज्या पिकीचं नुकसान झालं आहे हा त्यानं पीक विमा काढलाय. तर याच्यानंतर मला आता ते ही पीक पाणी येते का नाही ते आपल्याला नोंदणी करायला लागते आपल्या 7/12 तेव्हाच मला ते पीक विम्याचे पैसे गव्हर्नमेंट तर्फे म्हणलं कोणती जी योजना येते ते आपल्याला भेटते. नाही तर अशी नाही भेट, ही पीक पाणी करायला लागते आपल्याला 7/12 नोंदवावं लागते मला पीक पेरा. काय गोष्ट करतो का शांताराम भाऊ, पीक विम्याचे पैसे असे भेटत नाही? मग म्हणून तर नाही भेटले ना मला मागच्या वर्षी पैसे, असं झालं सांगा का तुळशीराम भाऊ? म्हणून सगळ्या लोकांना ही पीक पाणी करायला लागत होती. ही पीक पाणी केल्याशिवाय म्हणलं ते पीक विम्याचे पैसे भेटत नाही, काहीच नाही. मला 7/12 कोरात दिसते तो ऑनलाईनवर, म्हणून ही पीक पाणी करायला लागते. अंतराम काका, मी केलं होतं म्हणलं माझ्या मोबाईल मधून, तो अँड्रॉइड मोबाईल आहे माझ्यापाशी मोठा, त्याच्यातून म्हणलं ई पीक पाणी केली होती मी ना मागच्या वर्षी. माझ्या वरातली विहीर टाकली होती, त्याच्यात ते तूर टाकली होती, सोयाबीन टाकली होती, पराठी टाकली होती, सगळंच ऑनलाईनवर केलं होतं. तरी मला ते पीक विम्याचे पैसे भेटले नाही. अबे लेका, केलं का नाही केलं बे, इथंच म्हणता मारू का बी तू? सगळ्या लोकांना केलं त्याला पैसे भेटले ना, तुम्हाला कोण नाही भेटले पैसे? शांताराम भाऊ, मला बी पीक विम्याचे पैसे नाही भेटले ना. काय म्हणलं माझ्या घरच्या पोट्यांच्या जगण्यानं करून दाखवलं होतं ते ई पीक पाणीचं, ते 7/12 मला ऑनलाईन ते वावरात भरायला लागते ना, ते केलं होतं ना, तरी तुम्हाला पैसे नाही भेटले. देवलाल भाऊ, काही ना काही गडबड झाली असन म्हणून तुले ते पीक विम्याचे पैसे भेटले नाही. पण ह्या वर्षी म्हणलं सगळ्या लोकांना पीक विमा भरला का नाही, ज्याचं म्हणलं ते पिकाचं नुकसान झालं आहे ह्या वर्षी, तरी म्हणलं चांगलं म्हणलं विचार करा. तरी म्हणलं ही पीक पाणी करून टाका, आपल्या 7/12 चढून टाका म्हणलं पीक पेरा. नाही तर मग करा म्हणलं ह्या वर्षी तसंच. का जबऱ्या शांताराम काका, इथं दौंडी देऊ राहिला गावामध्ये, तुम्ही मस्त म्हणलं झाडाखाली बसल्या, जसे काय म्हणलं पाटील होय सगळे. अबे लेका जबऱ्या, आता झाडाखाली नाही बसू तर बसू कुठं बे ना, कायची दौंडी देऊ राहिला म्हणलं तू? शांताराम काका, ते ई पीक पाणी आहे ना आता चालू झाले आमच्या ते 1 तारखेपासून,
तर ते ग्रामसेवक साहेब, मोठे पाटील, सरपंच साहेब न कृषी साहेब जे अधिकारी आहे म्हणलं, हा ते आले आहे. हा ते म्हणलं ते म्हणे दौंडी देऊन द्या म्हणे. ते ई पीक पाणी चालू झाले आहे बा, लोकांना माहीत झाल्या पाहिजे ना. ते म्हणलं स्वतःच्या वावरात जाऊन ई पीक पाणी करा म्हणते. हो का? तरी आमच्या गोष्टी चालू होत्या त्या ई पीक पाण्याच्या, म्हणजे आता का चालू झाली का म्हणलं ते कालपासून? मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे ई पीक पाणी करायचे आहे आपल्याला. काय करायचं आहे? अबे त्याला काय जबऱ्या, मला माहित नाही ना कशी करायला लागते ती पीक पाणी. हा ते समजून सांगा लागत होतं ना. दौलाल काका आता त्याच्यासाठी मला मीटिंग ठेवली आहे. ते सरपंच साहेबाच्या घरासमोर तो चौक नाही का मोठा, तिथंच मला सरपंच साहेब, मोठे पाटील, ग्रामसेवक साहेब ना कृषी साहेब जे अधिकारी साहेब आहे ते मला तिथं राहणार आहे ना. तुम्हाला समजवणार आहे मला गावातल्या लोकायले कशी करायला लागते, कवा करायला लागते. हा चला मला तिथं आता मीटिंग चालू होणार आहे. झाली का मला सगळ्या गावात दौंडी देऊन झाली का? हो झाली मला शांताराम काका. सगळ्या गावात दौंडी देऊन झाली. तुझ्या घराकडे गेलो होतो. हा शांता काकूले म्हणलं शांताराम काका कुठं आहे तर गेले म्हणजे तिकडे फिराले. हा म्हणून इकडे आलो. मी काय म्हणतो जबरो, ह्या वर्षी मला तू ई पीक पाणी करून देशील का मला मोबाईलवरून मायावाल्या वावरातली? दौलाल काका आता ते काय करायचं आहे काय नाही ते मीटिंग मध्ये सांगणार आहे म्हणलं सगळेजण. चला लवकर, इथं बसून काही फायदा नाही आहे. समजून घ्या ते कशी करायला लागते ती पीक पाणी. चला चला लवकर. काय जबरो, तू चाल म्हणलं समोर, आम्ही येतो म्हणलं तू या मागा. चल चल समोर चाल तू. चला म्हणलं लवकर. सगळे गाववाले तिकडे चालले आहे आणि तुम्ही मला इथं हजामत करू राहिले. मी चाललो लवकर. सरपंच साहेबाला सांगून देईन बा मी दौंडी दिली बा सगळ्या गावात येऊ राहिले म्हणून हे सगळेजण. ठीक आहे जा तू जा, येतो म्हणलं मागून. जा जा. बोला सरपंच साहेब, कायले बोलवलं आम्हाला? हे कायची मीटिंग होय सांगा लवकर. शांताराम भाऊ, ही मीटिंग कायच्यासाठी ठेवली ते तुला माहित नाही का? जबऱ्यानं सांगितलं नाही का तुले? हे ई पीक पाणीची मीटिंग होय म्हटलं. आपल्या वावरात जाऊन आपल्या मोबाईलनं ई पीक पाणी करून घ्या म्हटलं. त्याच्यासाठी म्हटलं आपले मनोगत करायसाठी हा हे ग्रामसेवक साहेब, कृषी अधिकारी साहेब आणले आहे. त्याच्या हातून म्हणलं तुम्ही समजून घ्या कशी ई पीक पाणी करायची आहे तर. हो का? त्याच्यासाठी होय काही मीटिंग? हा ठीक आहे ना, समजून सांगा म्हटलं आम्हाला कशी करायला लागते ती ई पीक पाणी. सांगा म्हटलं समजून. अगा शांताराम भाऊ, समजून काय सांगायचं आहे? आता 2020 पासून ई पीक पाणी चालू आहे म्हणलं ऑनलाईन. ते तुला माहित नाही काय कशी करायला लागते मोबाईलवर आपल्या वावरात जाऊन? सरपंच साहेब आम्हाला माहित आहे म्हटलं, दरवर्षी आम्ही करतोच म्हटलं ते ई पीक पाणी मोबाईल मध्ये. मग आता ही मीटिंग कायसाठी होय, कायसाठी बोलवली? मग जाऊ का घरी वापस? देवलाल भाऊ, काय का तू टळंग 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 मधा मधात बोलत राहतं? अगं हो ठीक आहे, तुम्हाला माहित आहे ई पीक पाणी कशी करायला लागते मोबाईल मधून. पण कसं आहे आता ग्रामसेवक साहेब ना ते कृषी अधिकारी साहेब जे साहेब आहे म्हटलं ते तुम्हाला समजून सांगू तर द्या. ते कशी समजून सांगते तर हा ऐकून तर घ्या त्याची गोष्ट. ठीक आहे सरपंच साहेब, करा म्हणलं तुम्ही मीटिंग चालू करा चालू. गावातील तुम्ही सगळ्या लोकांचं म्हणलं ह्या मीटिंग मध्ये स्वागत आहे ना. आपल्यासोबत ग्रामसेवक साहेब, कृषी अधिकारी साहेब ना मोठे पाटील हे म्हणलं आपल्या मंचावर उपस्थित आहे. तर हे तुम्हाला दोन गोष्टी समजून सांगत आहे मला ई पीक पाणी कशी करायला लागते तर. ठीक आहे ना, समजून घ्या. हो म्हटलं सरपंच साहेब, समजासाठी चालू आहे आम्ही, तर द्या ना लवकर समजून. तिकडे मला वावरातले कामं काजं पडले आहे, पाण्या पावसाचे दिवस आहे बाबा, कामं झाल्या पाहिजे वावरातले. करा मला मीटिंगला सुरुवात करा लवकर. घ्या व कृषी अधिकारी साहेब, लोकायले म्हणलं समजून सांगून द्या. त्याच्या वावरामध्ये जाऊन मोबाईलद्वारे म्हणलं कशी ई पीक पाणी करायला लागते तर ऑनलाईन. हा समजून सांगून द्या. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम करा, आता 1 ऑगस्ट पासून म्हणजे कालपासून आपली ई पीक पाणी चालू झालेली आहे म्हटलं. हा तर प्ले स्टोअरवर आपला एक ॲप्स दिला आहे म्हणलं ई पीक पाणीचं. तर ते मोबाईलमधून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि आपापल्या वावरात जाऊन ई पीक पाणी करून घ्या. म्हणजे सातबाऱ्यावर ऑनलाईन आपली ई पीक पाणी, ई पीक पेरा म्हणजे तळून जाते. ठीक आहे? हो साहेब, पण आम्हाला समजत नाही ते ई पीक पाणी कशी करायला लागते तर. कशी करायला लागते समजून सांगा ना. अहो बाबाजी, काय समजून सांगणार आहे तुम्हाला? दरवर्षीप्रमाणे तुम्ही 4 वर्षापासून ई पीक पाणी करू राहिले मोबाईलमधून, तशीच करायला लागते. काही मोठी गोष्ट नाही त्याच्यात. तरी पण साहेब तुम्ही तुमच्या 2 शब्दात म्हणलं आम्हाला समजून सांगा ई पीक पाणी कशी करायची आहे तर वावरात जाऊ ना. सांगा ना थोडंसं समजून. काकाजी, ई पीक पाणी तुम्हाला यासाठी करायला लागते, या पहिलं पावसाळ्यानं पाण्यानं तुमच्या जे शेतीमधलं जे काही पिकाचं नुकसान झालं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही विमा काढला आहे. हा त्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी याच्यासाठी करायला लागते. जर तुम्ही ई पीक पाणी केली नाही, सातबाऱ्यावर आपलं जे पीक पाण्याची नोंदणी केली नाही, तर तुम्हाला या पीक विम्याचे पैसे मिळणार नाही ना. आणि तुम्हाला गव्हर्नमेंटचे ज्या काही योजना येते त्याही मिळणार नाही आणि तुमचा सातबारा कोरा आणि पडीत दाखवेल. म्हणून तुम्हाला ई पीक पाणी करणं गरजेचं आहे. हो साहेब, ते तर माहित होतं आम्हाला ई पीक पाणी करावंच लागते म्हणून. जर ज्या लोकांनी ई पीक पाणी केलं नाही त्याचे बाबा विम्याचे पैसे भेटणार नाही. मागच्या वर्षी तसंच झालं, काही लोकांचं ई पीक पाणी केले नाही, पीक विम्याचे काही त्याला पैसे भेटले नाही. हो तसंच झालं ना ते. त्याच्यासाठी म्हणलं हे शांताराम भाऊ मीटिंग बोलवली आहे ई पीक पाण्यासाठी, माहिती द्यासाठी. म्हणजे तुम्ही आपापले मोबाईल घेऊन आपापल्या स्वतःच्या वावरात जाऊन ई पीक पाणी करू शकता म्हटलं. त्याच्यामध्ये तुमच्या वावरात सोयाबीन असन, तूर असन, कापूस असन किंवा उडीद असन, मूग असन, म्हणजे ज्या काही म्हणलं तुमची जे पीक आहे ते म्हणलं सातबाऱ्यावर चढून द्या ऑनलाईन. तेव्हाच तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे भेटणार आहे. हो सरपंच साहेब, हे गोष्ट म्हणलं तुमची 100% बरोबर आहे. पण कसं आहे गावामध्ये म्हणलं सगळे काही लखपती लोक आहे नाही, काही गरीब बी आहे. कोणापाशी मोबाईल आहे त्याला समजत नाही, कोणापाशी साधा मोबाईल राहते. मग कसं करायचं म्हणलं त्याचं? शांताराम भाऊ, त्याच्यासाठी म्हणलं सोल्युशन काढलं आहे आम्ही ना. जेले म्हणलं समजते अँड्रॉइड मोबाईल हा ना, त्याला म्हणलं ई पीक पाणी करता येते आपल्या वावरातली, ते स्वतः करण शेतकरी. आणि जेले समजत नाही त्याच्यासाठी म्हणलं एक झबरू आहे, एक झुम्मर आहे आणि एक मारती आहे. येले ठेवून देऊ ना आपण. हा त्याची ई पीक पाणी म्हणलं हे 3 जण करते.
हो मग काही टेन्शन नाही म्हणा. झबरू झुंबर मारती येले जर लावून दिलं तुम्ही ना ते ई पीक पाणी जेले समजत नाही, जे गरीब आहे मला त्याच्यापाशी मोबाईल नाही, तर मग काही टेन्शन नाही. तिघं तर करूनच टाकते ते. आम्हाला समजते, आम्ही करून टाकतो मला आमच्या स्वतःच्या वावरातली, पण दुसऱ्याची गोष्ट करू आहे. हो हे तिघं आहे तर काही टेन्शन नाही. मग काय म्हणलं सरपंच साहेब, आम्ही काय म्हणलो या जंगलाने जुंगलाने म्हणलं याच्या वावरात का घुमत बसाव का? हा जमणार नाही भाऊ ते ना, फुकट काय करणार नाही आम्ही. ई पीक पाणी ते जे आम्हाला पैसे भेटन तर आम्ही करतो म्हणलं ई पीक पाणी. आता त्याच्या दूर दूर वावरात जावं लागते म्हणलं, कोणाचं 2 किलोमीटर वावर आहे, कोणाचं 3 किलोमीटर वावर आहे, याचे म्हणलं ई पीक पाणी मोबाईल घेऊन जावं लागेल आम्हाला पाहिले, तर आम्हाला पैसे तर लागन ना. त्याला काय जब रे, जेवढे लोकांची तुम्ही ना ई पीक पाणी करून दिली आहे हा, तशी म्हणलं रेकॉर्ड राहीन आमच्याकडे, त्याच्या हिशोबानं तुम्हाला पैसे भेटन ना. तुम्ही काय टेन्शन घ्या. मग काही हरकत नाही म्हणलं सरपंच साहेब. ठीक आहे ना, करून टाकू ना. आपल्या गावामध्ये जे काही समजत नाही ई पीक पाणी कशी करायला लागते, त्याच्याविषयी मला साधे मोबाईल आहे हा, त्याची ई पीक पाणी मला आम्ही करून टाकतो तिघ जण. समजलं का म्हणलं, आता तुम्हाला सगळ्याला समजलं ना ई पीक पाणी म्हणलं काऊन जरुरी आहे. तर ई पीक पाणी म्हणलं सगळ्याला करावंच लागते. त्याच्याशिवाय म्हणलं आपला 7/12 जो आहे म्हणलं तो कोरा दिसन. एखादी वेळा जर तुम्ही जर पटोळे साहेबापाशी 7/12 मागायला गेले तर तुमचा 7/12 ई पीक पाणी जर नसन तर तो पुरा म्हणलं कोरा निघन पडीत दाखवून. म्हणून म्हणतो ई पीक पाणी म्हणलं करणं अर्जंट आहे. हो सरपंच साहेब, जे ई पीक पाणी आहे म्हणलं त्याची म्हणलं किती दिवसापर्यंत ई पीक पाणी करू शकतो आपण? व्हॅलिडिटी किती आहे? तारीख असं शेवटची? हो शांताराम भाऊ, टाईम आहे अजून 1.5 महिना टाईम आहे. म्हणजे 1 तारखेपासून तर 15 सप्टेंबरपर्यंत टाईम आहे. तर तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून लॉग इन करून तुम्ही ई पीक पाणी करू शकता स्वतःची. हां त्याच्यानंतर म्हणलं जे सहाय्यक आहे म्हणलं सहाय्यक हां जे काही म्हणलं हे आहे म्हणलं तलाठी, त्याच्यामार्फत म्हणलं 15 सप्टेंबर ते म्हणलं 15 ऑक्टोबरपर्यंत ते करून देईन म्हणलं तुमची ई पीक पाणी ज्याची झाली नाही ते. हो असं आहे का ते? तर मग तर खूपच चांगलं आहे. मग आहे मी त्याच्यानंतर म्हणलं शेतकऱ्याला जमलं नाही तर मग आहेच म्हणलं ते दुसरे जे सहाय्यक लोक आहे ते करून देईन म्हणलं ई पीक पाणी. मग तर काही टेन्शनच नाही. समजलं का तुम्हाला? सगळ्याला समजलं का आता काय करायला लागते ना काय नाही? आता भिडून जा म्हणलं तुम्ही ई पीक पाण्यावर. हा स्वतःच्या वावरात जा ई पीक पाणी करून घ्या. ठीक आहे ना? चला मग आता ताबडतोब करायला सुरुवात करा. अहो पण सरपंच साहेब इकडे म्हणलं पाणी येऊ राहिलं आहे ना, काय वावरात जाणार आहे पाण्या पुण्यात? हा सारं म्हणलं फसते म्हणलं वावरामध्ये कुठं मोबाईलमध्ये त्या तिथं म्हणलं कव्हरेज नाही काही ज्ञान ई पीक पाणीचं होईन का म्हणलं? सबमिट होईन का ते? काय लेखा शिवलाल, तू गेलाच नाही अजून तू या वावरात इथंच म्हणलं फतल करू राहिलाय. तू जाऊन पाय पहिलं आणि तिथं मोबाईल चालू करून पाय ई पीक पाणीचं ॲप्स खोल आणि त्याच्यानंतर म्हणलं तू चावली जेवढी काही माहिती आहे ती सगळी भर त्याच्यात. त्यावेळेला फोटो घे त्या वावरातले सोयाबीनची कापसाची काय तर ते लागवड केली आहे तुनं त्याचे सगळे हे फोटो घे आणि सबमिट करून पाय. झालं तर ठीक, नाही झालं तर म्हणलं आम्हाला सांग. सरपंच साहेब बाबी ह्या शिवलाल भाऊ कोणी काम नाही करत म्हणलं 5 पैशाचं न, त्याचं म्हणलं बोलणं राहते 100 रुपयाचं. काम नाही काहीच. ठीक आहे आता सगळ्याला म्हणलं समजून सांगितलं आम्ही ना. आता म्हणलं तुम्ही ई पीक पाण्यासाठी लागून जा, आपापले मोबाईल घ्या न वावरात जा स्वतःच्या आणि ई पीक पाणी करून घ्या. समजली ना गोष्ट? हो समजली म्हणलं सरपंच साहेब. बस उद्यापासून लागूनच जातो ई पीक पाण्यासाठी, काही टेन्शनच नाही. झेबऱ्याला घेऊन जातो, नाही तर मग मला नाही जमलं तर झेबऱ्याला घेऊन जातो म्हणलं ई पीक पाण्या करायसाठी ते वावरामध्ये. हो तुम्ही झेबऱ्याला न्या, झुमरले न्या, मारतील न्या, नाही तर स्वतः करा, पण करा म्हटलं करा. ठीक आहे. चला आता झाली म्हणलं ई पीक पाण्याची मीटिंग झाली खतम. आता जा म्हणलं आपापल्या घरी घ्या म्हणलं मोबाईल आणि जा म्हणलं आपापल्या वावरात ई पीक पाणी करून घ्या. चला उठा लवकर, झालं खतम, मीटिंगच झाली खतम. चला मग मित्रांनो, तुम्ही केली का म्हणलं तुमच्या स्वतःच्या वावरातली ई पीक पाणी केली काय? आता कालपासून मला 1 तारीख होती, कालपासून चालू झाले ई पीक पाणी. आपल्या वावरात जाऊन आपल्या मोबाईलला ई पीक पाणी करून घ्या. पीक पेरा जो आहे म्हणलं आपल्या 7/12 नोंदून घ्या. ठीक आहे ना? आता आम्ही जातो म्हणलं वावरात आपापल्या, बस नोंदून घेतो म्हणलं त्या ई पीक पाण्याचं ते काही पीक पाणी आहे म्हणलं सगळं म्हणलं 7/12 टाकून देतो ऑनलाईन. बस चला मग मित्रांनो, आता मीटिंग झाली म्हणलं ई पीक पाण्याची खतम. आता चालतो म्हणलं घरी, घेतो मोबाईल अँड्रॉइड, जातो म्हणलं वावरात करतो म्हणलं ई पीक पाणी. तुम्ही करून टाका. ठीक आहे? चला मग आता भेटू म्हणलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पण म्हणलं नमस्कार.